ओबीसीच्या संदर्भातली माझी भूमिका मांडली। पूर्वी सगळा मराठा समाज माझ्यावर नाराज होता हे आपल्याला सगळ्यांनी पाहिलं। मी म्हणालो की 50% मध्ये घेतलं तर आमचं काय होईल, पण आज आमची भूमिका मी स्पष्टपणे मांडली आहे। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा कुठलाही विरोध नाही, पण 12% किंवा 15% जे काही 10% असेल तेवढं वाढवलंच पाहिजे, नाहीतर तुमच्या आणि आमच्या वाट्याला काहीच मिळणार नाही। कारण आपण आपसातच मग मारामाऱ्या करत राहू आणि आपल्या वाट्याला मिळणार नाही, ही माझी भूमिका मी या ठिकाणी मांडली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विजय वडेट्टीवारांचा पाठिंबा आहे, पण 10-15% मात्र उद्या हा निर्णय येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 18 तारखेला केंद्रामध्ये बहुमताचं सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं, तो बिल आणावा, 10-12% वाढवून द्यावं। जसा ईबीसीचा वाढवलं ना, आपल्या ईडब्ल्यूएसचा एका झटक्यात वाढवलं, बकऱ्याला हलाल नाही करत तसं वाढवून टाकलं। तर हे करायला काय अडचण आहे, हे करून टाका आणि होऊन जाऊ द्या। 50%ची मर्यादा संपूर्ण वर गेलीच आहे, ही माझी भूमिका आहे आणि ती भूमिका मी मांडलेली आहे। ओबीसीतून आरक्षण जेवढे टक्के दिलं जाईल तेवढे टक्के वाढवा अशी तुमची मागणी आहे का? नक्कीच, धन्यवाद। हे बरोबर आहे, कारण आता ओबीसीचं आरक्षण फक्त 17% उरलेलं आहे, व्हीजीएनटी वगैरे वगैरे सगळ्यांना जाऊन, आणि या 17% मध्ये जे आहे 400 जाती आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांचीच अडचण होणार, म्हणजे ओबीसीची अडचण होणार, मराठा समाजाची सुद्धा अडचण आहे। म्हणून अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा सांगितलं होतं, माझं सुद्धा तेच म्हणणं आहे, वडेट्टीवार सुद्धा तेच म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही 50%चं कॅप ओलांडून तुम्ही 10% ओपनला वाढवलेलेच आहे भारत सरकारने, आणखीन 10% वाढवा आणि त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण द्या, कापू समाज आहे त्यांना आरक्षण द्या, पटेल आहेत, जाट आहेत, राजस्थानचे गुजर आहेत, ह्या सगळ्यांनाच जे आहे सगळ्यांचाच प्रश्न या देशातला मिटेल, मराठा समाजाचा सुद्धा मिटेल। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, फक्त म्हणणं एवढंच आहे की या 17% मध्ये 54% हे ओबीसी आणि परत मराठा समाज कुणाच्याच वाट्याला काही येणार नाही, याचा एक जे आहे साधक बाधक विचार सगळ्यांनी करावा। माझं मत स्वतःचं असं आहे की या बाबतीमध्ये आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, नाना पटोले, वडेट्टीवार ह्या सगळ्यांनी सुद्धा, विरोधी पक्षांनी सुद्धा आपापलं मत काय आहे ते मांडलं पाहिजे आणि ओबीसी जे आहेत त्यांच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला आपल्याला कसा न्याय देता येईल याचा विचार करायला पाहिजे। आपण सगळ्यांनी जाऊन दिल्लीमध्ये बसलं पाहिजे आणि हे सहज करता येण्यासारखं असं मला स्वतः वाटतं। नाहीतर काय, या सगळ्या लढ्या सुरूच राहणार, कोणीतरी कोर्ट कचेऱ्यामध्ये जाणारच आहे, परत काही ना काहीतरी तोंडाला पानं पुसली जाणार आहेत, परत आंदोलन होणार आहे, आज हे आंदोलन उद्या ते आंदोलन, आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये, दुष्काळी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं सगळेच अडचणीत येतील। त्यामुळे वडेट्टीवार जे सांगतायत त्यात ते चूक आहे असं मला वाटतं।